वर्षाचं. याच्या मायनं बापाने याला कुठं पाठवलं? गुरुगृही सांदीपणीच्या आश्रमात पाठवलेलं होतं विद्या संपादन करण्याकरिता. त्यावेळेला त्या ठिकाणी हा सुदामा नावाचा ब्राह्मण जो होता त्याची आणि कृष्णाची मैत्री झाली. चरित्र माहिती आहे तुम्हाला? एक दिवस संदीपने गुरु काही कामानिमित्त बाहेर निघून गेले. गुरु मातेने आवाज दिला, अरे कृष्णा, अरे तुमचे गुरुजी आज आश्रमात नाही बरं का? आणि पहा स्वयंपाक करायचंय. लाकडं स्वयंपाकाला नाही रे, जा बर जंगलात जा आणि लाकडांना धुळे स्वयंपाकासाठी. ठीक आहे. अरे गडी एखादा सोबती नाही बरं का? कृष्णाने सुदाम्याला आवाज दिलं, सुदामा चल रे आपण जाऊ जंगलामध्ये, लाकडं आणायचे स्वयंपाकासाठी, गुरुमातेला मदत करायची. सुदामा आणि कृष्ण निघाले. पण गुरुमातेने आवाज दिला, ए कृष्णा भूक लागल रे तिकडे गेल्यानंतर, हे मुठभर चणे आहे हे घ्या बरं का. आणि कुठे एखाद्या ठिकाणी जर पाणी मिळालं चणे खायचे आणि पाणी प्यायचं. घेतले चणे सुदाम्याच्या जवळ चणे. चलता चलता सुदाम्याच्या मनात एक विचार आला, दोघ जण खाऊ एकाची भूक नाही, त्याच्यापेक्षा म्हणे हे जर चणे माझ्या एकट्याच्या पोटात गेले तर किती चांगलं होईल. हा भाव या सुदाम्याच्या मनात आला. आणि सुदामा विचार करतोय, तर जाणलं कोणी? कृष्णाने जाणलं. कृष्ण म्हणायला लागला, म्हणे अरे सुदाम्या तुला हे फुटाने खायचे आहे का? चान्स देतो म्हणे आता तुला. त्या जंगलात गेले, काहीच आकाशात ढग नाही ना बिग नाही, काही नाही काही नाही. कृष्णाने केली की मया, आणि तो आकाशात काळे 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 ढग गोळा झाले. चांगला सोसाट्याचा वाराही सुटला. आणि वारा सुटल्यानंतर पाऊस सुरू झाला. आता तो पाऊस येईल. हा पाऊस म्हणजे मोसमी पाऊस आहे का? मोसमी पाऊस आहे का? हा मोसमी पाऊस नाही, हा अवकाळी पाऊस आहे. मोसमी पाऊस जो असतो तो थंड नसतो, थंडगार नसतो ते पाणी. हे जे अवकाळी पाऊस असतो हा थंड पाऊस असतो. त्यावेळेला या सुदाम्याने कृष्णाला आवाज दिला, कृष्णा काय झालं रे? अरे काय झालं? आकाशात विजा कडकडून राहिली, पाऊस येतोय, अंधार पडला, आणि म्हणून एखादी वीज बीज पडली ना फजिती होईल. मला असं माहित झालं म्हणे की तू कोण आहे? पायाळू आहे म्हणले का कृष्णा तू? जो पायाळू माणूस असतो त्याला विजेपासून त्रास नसते, पण त्याच्या बाजूला जो कोणी असते त्याला धोका असते. तू आहे पायाळू, विजा चमकून राहिल्या, तू याजवळ काही थांबणं बरं नाही. मी अल्लग थांबतो म्हणे भाऊ, तू या झाडाखाली थांब, मी त्या झाडाखाली जातो. भगवान कृष्णाने ओळखलं म्हणे, समजलं जो पायाळू काऊन केलं मला. तुला खायचे आहे फुटाणी चोरून चणे. दुसऱ्या झाडाखाली गेलो. आता त्याच्याजवळ काय होते? चणे. आता ते चणे घेतले ना, ते झाडाची आड झाली आणि सुदाम्यानं ते चण्याची पोटली खोलली, त्यातले 2 चणे तोंडात टाकले. आता ते आहे चणे. ते चणे मुरमुरे वगैरे दाबले तसे डबल. चण्याले जसं दाताखाली दाबलं कडकड आवाज झाला. कृष्णाच्या कानावर गेला, का रे सुदाम्या कायचा आवाज आहे? म्हणे कृष्णा खरं सांगू? अबे म्हणे इतका पाऊस, थंडगार पाऊस आहे पडला, ह्या इतकं पाणी पडलं.
त्या पावसामुळे म्हणे थंडी भरली आणि थंडी भरून म्हणे दात आहे की नाही म्हणून माझी कटकट 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 करून राहिले म्हणे. दाताचा आवाज आहे म्हणे. कृष्ण म्हणायला लागला म्हणे दाताचा आवाज होय का रे? हा थांबलं का सारे आयुष्यभर तू दात अशीच कटकट करत राहील. माझ्या चोरून खाल्लं ना त्या, चोरून खाल्लं ना माझ्या, म्हणून मी आवर्जून सांगत असतो देवाच्या चोरून कधीच खात जाऊ नका. देवाच्या चोरून नका खात. अगोदर देवाला देत जा. महाराज देवाला देत जा, फालतू द्यायचं का? अरे तुम्ही दिल्यानंतर समजा तुम्ही एक पोळी देवाला दिली, त्यातली एखादा चौथकोर तरी खातो का बिचारा? तरी देत नाही रे हलकट. अरे त्याला द्या, फायदा किती आहे त्याचा फायदा सांगतो बरं का. ज्या घरातला एखादा माणूस, मला सांगूनच देतो 10 मिनिटं उशीर होऊन चालणार, जर दोन्ही टाइम घेत असेल, सारा दिवस पेत असेल, आमच्या जवळ बरेच ग्राहक येत असतात असे, महाराज खूपच पेली आमच्या घरची, संसाराचं वाटोळं केलं, काय करावं? एखादं औषध सांगा. काही औषध नका देऊ आणि आपल्या नवऱ्याला पागल बनवून घेऊ नका. हे जे औषध विकायला येते, कोणी देते ना दारू सोडा, औषध अजिबात देऊ नका, पागल होतोय तो. कसा तरी 10-20 वर्ष वाचणारा लवकर 5 वर्षात नाही 2 वर्षात लंबा होईल. औषध देऊ नका. रामबाण उपाय सांगतो मी. त्याची दारू सुटावं जर वाटत असेल तर काय करायचं? स्वयंपाक करणाऱ्या कोण आहे? तुम्हीच करता की तो करते घरी तुमच्या? तुम्हीच करता ना स्वयंपाक. मग स्वयंपाक करायच्या वेळेला काय करायचं? आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही. स्वयंपाकाला बसल्यानंतर ज्या काही देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं नाम चिंतन करीत करीत तुम्ही स्वयंपाक करा. स्वयंपाक झाला की एक ताट त्याच्याकरता वाढताना, ताट वाढलं की तेच ताट घ्या, देवाच्या समोर पाणी फेरा, तेच ताट त्याला खायला द्या. एका महिन्यात जर फरक जर पडला नाही तर मला फोन करून सांगा, भागवत कीर्तन करणं बंद करू. पण इमानदारीनं करा. काय पावर आहे हो. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की काय नाही याच्यात. ज्याला जे जे पाहिजे असेल ते ते द्यायला शुक्रदेवजी महाराज तयार आहे, पण घेणारे पाहिजे ना. फोडीला हा नाही का, फोडीला भांडार, फोडीले भांडार दर्याचा हा माल, फोडीले भांडार दर्याचा हा माल, फोडीले भांडार दर्याचा माल, फोडीले भांडार दर्याचा माल, फोडीले भांडार दर्याचा माल, फोडीले भांडार दर्याचा माल, फोडीले भांडार दर्याचा
त्याचा हा माल. हा माल काय आमचा आहे का? अरे आमचा तो धनी जो मालक आहे त्याचा माल आहे. इथे मी हमाल भारवाही. आम्ही तर काय हमाल हो बरं का. या ठिकाणून फक्त वाटप करायला आम्हाला ठेवलेले, पण ज्याला पाहिजे असेल त्याच्यासाठी बरं का. ज्याला नाही पाहिजे त्याच्याकरता काहीच नाही, नाही का. ज्याला पाहिजे त्याच्याकरता, ज्याला जे पाहिजे ते आहे, आणि ज्याला नाही पाहिजे त्याला अजिबात नाही. असो अशा प्रकारे ज्या वेळेला सुदाम्याने चोरून खाल्लंय, भगवान कृष्ण त्याच वेळेला कृष्णाने डोळे मिटले आणि म्हणे या सुदाम्याच्या प्रारब्धात काय आहे पाहूनच घे. पाहिलं कृष्णाने पाहिल्याबरोबर कृष्णाला दिसलं काय, सुदाम्याच्या प्रारब्धामध्ये संपत्ती किती होती. यक्षश्री म्हणजे कुबेराची संपत्ती याच्या प्रारब्धात होती सुदाम्याच्या. पण यानं चोरून फुटाणे खाल्ले, चणे खाल्ले, म्हणून तेवढ्यासाठी कृष्णाने काय केलं, डस्टर घेतलं आणि त्याच्या मस्तकावर जे अक्षर होते ते पुसून टाकले. यक्षश्री पुसलं ना, काहून चोरून खाल्ल्या देवाच्या म्हणून. काय लिहिलं मग, पोलीस ठेवली का पाठी? नाही, लिहिलं श्री क्षया, संपत्तीचा नाश कृष्णाने लिहिलं आणि घरी आले. तेथून गेले. त्याच्यानंतर कृष्णाची आणि सुदाम्याची भेट झाली. सुदामा घरी गेला. सुदाम्याचं गाव कोणतं? सुदामनगरी. सध्याचं कोणतं गाव आहे ते? पोरबंदर. पोरबंदर म्हणजे सुदाम्याचं गाव. महात्मा गांधीचं जन्मस्थान. तिथं तो गेला. गेल्यानंतर तोही मोठा झाला कृष्णासारखा. सुदाम्याचं लग्न झालं. पण परिस्थिती कशी, खूप हालाकीची परिस्थिती. मी तुम्हाला सांगितलंय, पत्नीनं पाठ फिरवली तर चालल, मुलानं बापानं आईनं जरी पाठ फिरवली तर चालल, पण देवाने पाठ फिरवू नये. आज सुदाम्याकडे पाठ फिरवली भगवान कृष्णानं, त्यामुळं दरिद्रता प्राप्त झाली सुदाम्याच्या जीवनात. सुदाम्याचं लग्न झालं. पत्नी सुदाम्याला चांगली मिळाली, सुशील मिळाली. काय नाव आहे? सुशीला. खूप सुंदर आहे हो. काय परिस्थिती म्हणावं सुदाम्याची. अरे आपण तरी 2 टाइम खातोय, सकाळी नाश्ता करतोय, पण सुदाम्याला 1 टाइम सुद्धा अन्न खायला मिळत नव्हतं. आणि नाश्त्याला सुद्धा नाही. नाश्ता काय, कपभर चहा सुद्धा मिळत नव्हता. 4-4, 5-5 दिवस पर्यंत चहाचं दर्शन नाही. अन्न तर फार लांब आहे. आणि त्यातल्या त्यात सुदाम्याला मुलं झाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मुलं. 1, 2. काय परिस्थिती आहे. आजही तिसरीत आहे. ज्याच्या घरी खायला भरपूर असते त्याच्या घरी खाणारे कोणी नसतात. ज्याच्या घरी खायला आहे त्याच्या घरी खाणारे नसतात. सुदाम्याच्या घरी परिस्थिती आहे. दोघांच्या पोटात अन्नाचा कण पडत नव्हता. या लेकरांना काय देईल. मुलं बिचारी आई आई अगं खायला दे, भूक लागली ग. सुशीला कशी कशी पाणी घ्यायची, त्यांना पाजायची, तसेच पोरं झोपायचे. अंगावर कापड नाही,
उघडी नागळे बिचारी कशी तरी फिरायचे आणि त्यामध्ये सुदाम्याचा एक नियम होता. सुदामा दररोज फक्त 5 घरी माधोकरी मागायला जायचा. किती घरी? 5. पहिल्या घरी गेला, माई भिक्षा न देई. भिक्षा दिली तर बरं, नाही दिली थांबायचं का जास्त वेळ? 5 मिनिट थांबायचं. नाही दिली दुसऱ्या घरी, माई भिक्षा न देई. नाही दिली तिसऱ्या घरी, माई भिक्षा न देई. 5ही घरी तरी भिक्षा नाही मिळाली. 6व्या घरी सुदामा जात नव्हता घरी परत. सुशीला वाट पाहत बसायची. माधुकरीला गेले, येतील काहीतरी आणतील. सुदामजी काही आणलं का? पोटे अन्न मागतं. काय देऊ अगं? काही नाही ग सुशीले, काय देऊ? पुन्हा हिरी मुसली व्हायची, एखाद्या मैत्रिणीकडे जायची, अगं देणं ग काही असं आणायची. कसं बसत त्या आपल्या मुलांच्या तोंडात जशी एखादी चिमणी असते, चिमणी इकडून तिकडून दाणे गोळा करून आणते आणि आपल्या मुलांच्या चोच्यामध्ये भरवते, त्याप्रमाणे कशी तरी हे ते मुलांच्या तोंडामध्ये काहीतरी घालायची आणि ते मुलं कसे बसे बिचारे झोपायचे. अशी हलाखीचं जीवन जगायला लागले सुदामजी. पण एक मात्र होत एवढं हलाखीचं जीवन जगताय, पण या सुदाम्याने परमात्म्याचं नामस्मरण सोडलं नाही बरं का. नाही विसरला खऱ्या देवा, कृष्णाला विसरला नाही कधी. सुशीला म्हणायची, कारण हा सुशीलेला सांगायचा, सुशीले अगं माझं मी ज्याचं गुणगान गातो तो माझा माहित आहे का तुला? कोण आहे? कृष्ण. माझा पालस खाय ग. आता तो द्वारकाधीश आहे, राजा आहे, माझा मित्र आहे ग तो. देव आहे तो, देव द्वारकेचा राजा आहे. सुशीला ऐकायची. एक दिवस सुशीला बोलली, का तुम्ही दररोज म्हणताय की माझा तो मित्र आहे. अरे काय कामाचा मित्र असा? मित्र कशाला म्हणतात की जो कठीण प्रसंगाला मदत करतो. काय कामाचा मित्र आहे? द्वारकाधीश आहे, संपत्ती राजा आहे, पेटवायची का त्याची संपत्ती? त्यावेळेला सुदामा म्हणायचा, सुशीले तुला अक्कल नाही. नियम माहिती आहे तुला? देवाला कधी काही मागायचं नसते, अजिबात मागायचं नसते देवाला. मूर्ख कुठली देवाला मागायला निघाली. त्याला नाही मागायचं ग. कारण आपल्या प्रारब्धात जे आहे ते देवाने दिलेलं आहे ग. आता त्याला मागणे म्हणजे भ्रष्टाचार करणे आहे ग. त्याला मागू नाही. आता सुशीला राहिली नाही, सुशीलाला राहावलं नाही. एक दिवस बोललीच, का हो तुमचा स्वयंरा आहे नारायण, तुमचा स्वयंरा आहे नारायण. आपल्या भक्ताचं दुःख त्याला दिसत नाही. सुशीले दिसते ना ग, त्याला दिसतंय, पण आपल्या प्रारब्धात नसेल ना ग.
एक दिवस रुक्मिणी भगवान कृष्णाच्या बाजूला बसलेली आहे. ती रुक्मिणी म्हणायला लागली, का हो देवा, तुमचा बालपणचा मित्र सुदाम आहे. काय हलाखीचं जीवन जगतोय हो, खायला अन्न नाही, मुलाच्या पोटात पाणी कधी जात नाही. तुम्हाला पाहते का हो, पाहावं जाते. कृष्ण म्हणतो, सुशीला काय सांगू बरं, याला मी काहीच करू शकत नाही. माझा नाईलाज आहे. अगं त्याच्या प्रारब्धात नाही, जे त्याच्या प्रारब्धात नाही ते मी त्याला देऊ शकत नाही. असं का तुम्ही नाही देऊ शकत? म्हणे नाही, म्हणे मी देते. म्हणे तू देऊ नको ना, स्वतःची फजिती करून घेऊ नको. म्हणे असं कसं? तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? मी लक्ष्मी आहे. मान्य आहे तू रुक्मिणी आहे, आता पण तू लक्ष्मीचा अगोदरची. मी देणार सुदामजीला. नको देऊ, फजिती होईल. असं कसं? देणार म्हणजे देणार. त्या मातेने त्यावेळेला ठरवलं, सुदामजी निघाले माधुकरीला. पहिल्या घरी गेले, माई भिक्षान्न देई. त्या घरची ती माऊली आली, तिने दार लावून घेतलं, नाही दिली भिक्षा. दुसऱ्या घरी गेले, दुसरीने दार लावलं, तिसरीने दार लावलं, चौथीने दार लावलं. पाचव्या घरी गेली सुदामजी, माई भिक्षान्न देई. त्या घरची माऊली सुद्धा दार लावायलाच आली, पण तेवढ्या त्या लक्ष्मी मातेने किमया केली, सरस्वतीला चालना केली. सरस्वतीने त्या माऊलीच्या डोक्यात प्रवेश केला. जे दार लावायला आलेली होती तिने दार उघडलं, दारात उभी राहिली. विचार बदलले, कारण चालना कोणाची आहे? सरस्वती मातेची. या ब्राह्मण देवता अतिथी देव भव. आतमध्ये घेतलंय, सुदामजीला बसायला पाट घातला, थंडगार पाणी दिलं. ब्राह्मण देवता, आमच्याकडे काल सुंदर गोड पदार्थ केले होते, भरपूर आहेत, माधुकरीमध्ये तुम्ही घेऊन जा. कशात द्या? तिने डबा दिला. एका डब्यामध्ये चालले गुलाबजामुन वगैरे असं काही होतं ते भरलं आणि तो डबाचा डबा सुदामजीच्या जवळ दिला. सुदामजीला एवढा आनंद झाला, सुदामजी मनात म्हणायला लागले, अरे आज बिचारे पोरं जे आहेत, आपले मुलं आहेत, त्यांना पत्नीला आपल्याला खायला मिळणार, आपल्या पोटामध्ये अन्न जाणार. या आनंदामध्ये सुदामजीने तो डबा घेतला आणि डबा घेऊन निघाले. आनंदामध्ये आहे सुदामजी. चलता चलता काही दूर गेले, जो अवटू आली म्हणता. एवढा सोसाट्याचा वारा आला, एवढा सोसाट्याचा वारा आला की सुदामजी कडून जमिनीवर पाय सुद्धा ठेवणं होत नव्हता. एवढा सोपाट्याचा तो वारा गोल 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 फिरायला लागला. आणि अशा त्या वातावरणामध्ये सुदामजी बरं का धाडकन जमिनीवर पडले. जसे सुदामजी जमिनीवर पडले, हातातला डबा जो होता तोही खाली जमिनीवर पडला आणि सर्व जे काही पदार्थ होते ते मातीत मिसळले. सुदामजी पाहतात, अरे मिळालं होतं आपल्याला अन्न, पण प्रारब्धात नव्हतं. जाऊ द्या, जे असे संचिती ते न चुके कल्पांती. सुदामजी समाधानी वृत्तीने जीवन जगणारे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. भगवान कृष्ण रुक्मिणीला म्हणतोय, का ग द्यायला निघाली होती ना मोठी, मिळाला का थोडा? का मिळालं नाही?
त्याच्या प्रारब्धात नाही. आले सुदामजी घरी. सुशीला माग लागायचे. सुदामजी घ्यावं तुम्ही जा, तुम्ही जा बरं का, तुमच्या मित्राच्या भेटीला जा. काय परिस्थिती म्हणावं सुदामजीची हो. त्यावेळेला सुदाम्याने सांगितलं, सुशीले गेलो असतो. तुला धर्मशास्त्र कळते का? साधूच्या भेटीला, संताच्या भेटीला, देवाच्या भेटीला, राजाच्या भेटीला, मित्राच्या भेटीला, कथा कीर्तन प्रवचनाला गेल्यानंतर रिकाम्या हाताने माणसाने जाऊ नये. काहीतरी सोबत न्यावं. पत्रं पुष्पं फलं तोय, पान फूल पाणी काहीतरी न्यायला पाहिजे. अगं तो तर द्वारकाधीश आहे, जगत नियंता परमात्मा आहे, माझा बालपणचा मित्र आहे, आणि त्याच्या भेटीला जातो. त्याच्या भेटीला जातो खरं, पण त्याच्या भेटीसाठी काहीतरी मला दे भेट म्हणून. सुशीला म्हणते, काय देऊ तुम्हाला? अरे काय घरात आहे आपल्या, खायला अन्न मिळत नाही, काय देऊ तुम्हाला? सुशीला विचारे. आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीकडे जाऊन त्यावेळेला ती याचना करायला लागली. अगं पहा ग, माझे पती द्वारकाधीशाच्या भेटीला जायला निघाले आहेत. ते जाणार आहे आणि म्हणून त्या द्वारकाधीशाच्या भेटीसाठी काहीतरी पाहिजे. देव काहीतरी द्या मला तुम्ही. 5-7 जणीकडे गेली, पण एकीने बाकीच्यांनी विचार केला, त्यांनी काहीच दिलं नाही. का दिलं नाही? अरे रोज मरे त्याच्यासाठी कोण रडे हो? सुशीलाचं एका दिवसाचं काम होतं काही? कोण्या दिवशी आहे का मीठ, कोण्या दिवशी आहे का पीठ, कोण्या दिवशी आहे का मिरची, कोण्या दिवशी आहे का टमाटे, हीच तिची संस्था होती. दररोज मागणारी. एका विचारीला दया आली आणि तिने मग सकाळी आपल्या पतीला पोहे करून दिलेले होते. पण पोहे करायच्या वेळेला काय करते तुम्ही? चाळणीने चाळताना तो जो बारीक चुरा असतो तो तिने एका पन्नीत जमा करून ठेवलेला होता. तिने विचार केला, चांगले जर हिला दिला तर हे परत आपल्याला देत नाही. आणि समाजाचा नियम आहे, या समाजाचा नियम आहे, मरी गाय ब्राह्मण को दान. मरून राहिली देव ते ब्राह्मणाला दान. दान होईल का रे? दानात मोडल्या जाते का? महाराज कसे बोलता, कसे बोलता? आम्हाला अनुभव चांगले, आम्हाला अनुभव चांगले. बोलायला पाहिजे नाही, पण बोलावं लागतंय म्हणून बोलते बरं का. तुमच्या गावातले लोक नाही तसे. तिकडली मी गोष्ट सांगतोय. अजूनही जर कदाचित तुमच्या गावाचं जर कोणी आलं माझ्या गावाला, तर आठवण तुम्ही ठेवायची. मी अजूनही दाखवून देतो. काय आम्हाला कसे अनुभव असतात. भागवत कथेची समाप्ती असते तेव्हा ते पूजेच्या वेळेला दक्षिणा चढवताना तुम्ही त्यावेळेला जे नोट गावातल्या एकाही दुकानात नाही चालत, त्या नोटा इथे येते. तुम्ही नाही तशी. आला विषय म्हणून बोलतो बरं का मी. माझा तो विषय नाही. तुम्ही नाही दिले तो विषय बाजूला ठेवा. आठाने चालते का आता? आठाने आरती? हा, आरतीत आठाण्या म्हणजे देव घेते का आठाने? देवाला चालते का? भागवतात आठाण्या? काय समज केलाय आपण? जर खरंच तुम्ही तसं जर ठेवलं, दान दिलं, हे दान होते का? याला दान म्हटलंय का? याला दान म्हटलेलं नाही. आज ती जी माऊली होती तिने हाच विचार केला की हे तर कधी परत देत नाही, काय देऊ हिला मी? आई म्हणे पोह्याची ते चाळून ठेवलेला बारीक बुरका. तिने ते पन्नीतले मुठभर पोहे घेतले, जास्त नाही, मुठभर, जे कोंबडीला टाकते खायला ते
मुठभर घेतली आणि हिला दिले. आता हिला दिल्यानंतर एखादा 4 दिवसाचा उपवास असू द्या, त्याला 2 दिवसाची रात्रीची शिळी भाकरी कडक जरी असते ते जरी दिली तरी त्याला पुरणपोळी सारखी गोड वाटते. हिला खूप आनंद झाला सुशिलेला. सुशिलेने ते मुठभर पोहे घेतले, आली घरी. आपल्या पतीला म्हणते रामजीला, रामजी हे पोहे मिळाले, या जा बरं, हे पोहे द्या त्या कृष्णाला भेट म्हणून. भेटीला जा तुम्ही आता. सुदामा म्हणतो सुशिले एक काम कर, हे पोहे आहे ना बांध बरं कशात तरी. पोहे बांधण्यासाठी सुशिला घरभर फिरली. मुठभर पोहे बांधायला किती एवढा कापड पाहिजे, एवढा कापडात मुठभर पोहे बांधणं होतं. पण एवढा कापड सुद्धा तळ हाता एवढा त्यांच्या घरात धड नव्हता. एक मूठ पोहे बांधण्यासाठी एका 2 बोटाच्या चिरोट्या केल्या जमा. कोणी? सुशिलेने 2 इकडे टाकल्या, 2 इकडे टाकल्या, 2 इकडे टाकल्या, 3-4 जोडल्या. जोडल्या शिवल्या का नाही अशाच टाकल्या, आडव्या टाकल्या 4 आणि 4 टाकून नंतर मुठभर पोहे ठेवले. पहिले एक गाठ बांधते, नंतर दुसरी बांधते, तिसरी बांधते, नंतर चौथी बांधली. अरे मुठभर पोहे लपवण्यासाठी किती गाठीची पुरचोंडी झाली तयार माहितीये? 17 गाठी. किती? 17 गाठी बांधल्या तेव्हा कुठे मुठभर पोहे खाली लपवता आले हो, त्याची पुरचंडी बनली. काय परिस्थिती असेल सुधारण्याची. सुधारण्याने ती पुरचंडी घेतली आणि मग सुदामजी भगवान कृष्णाच्या भेटी करता जायला तयार झाले. हातात काठी आहे, जवळ पोह्याची पोटली आहे आणि द्वारकाधीशाच्या भेटीची मनात आस आहे. आणि भेटीची आस असल्यामुळे कृष्णाच्या भेटीला सुदामा निघतोय. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 गाते चले मन में हो, गाते चले मन में हरे कृष्ण नाम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हो, गाते चले मन में हरे कृष्ण नाम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, हरे कृष्णा हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे राम,
सुंदराच्या भेटी करता सुदामजी निघाले. चलायला लागले, पण चलता चलता चलणं होत नव्हतं, कारण शरीरात प्राण नाही, शक्ती नाही. काही अंतर चालायचे आणि चलता चलता त्यांना मूर्छा येत होती, चक्कर आला की धाडकन सुदामजी खाली पडायचे. खाली पडले की बस पडले राहायचे. सुदामजीची मूर्छा उतरली की पुन्हा उठायचे सुदामजी आणि उठले की बस कृष्णाच्या भेटीला निघालेले आहेत. पण एक मात्र सुदामजीच कितीही मूर्छा आली, खाली किती वेळा पडले, तरी सुद्धा भगवान कृष्णाचं चिंतन बंद झालं नाही. गाते चले म्हणे हरे कृष्ण राम. मजल दर मजल करीत करीत सुदामजी कृष्णाच्या भेटीला निघाले. पण चलता चलता मूर्छा येत होती. कृष्णाला आठवण झाली, अरे रे माझा बालसखा माझ्या भेटीला येतोय, याला अशी जर मूर्छा जर येत राहिली तर कदाचित याची आणि माझी भेट होणार नाही, एखाद्या ठिकाणी पडेल, मोरल विचार. म्हणून त्यावेळेला सुदामजी करता भगवान कृष्णाने गरुडाला बोलावले. ए गरुडा इकडे. गरुडजी आले. बोला देवा. अरे माझा बाल सखा सुदामा माझ्या भेटीला येतोय, त्याला मूर्छा येऊन पडलेली आहे का झाडाखाली. तू काय कर, जा त्याला अलगद उचल, स्पर्शी झाला नाही पाहिजे असं कर. आणि तू आपल्या द्वारकेच्या मध्ये आपलं मुख्य द्वार जे आहे त्या मुख्य द्वाराच्या समोर जे झाड आहे त्या झाडाच्या खाली आणून ठेव. गरुडजीने तेच कार्य केले. उचललं सुदामजीला, आणलंय, त्या झाडाखाली ठेवलंय. सुदामजीची मूर्छा उतरली. मूर्छा उतरल्यानंतर डोळे उघडले, पाहत वाय सुदामा, अरे आपण तर आपल्या द्वारकाधीशाच्या द्वारकेत आलो. सुदामजीला खूप आनंद झाला आणि लगेच सुदामजी जे मुख्य द्वार होतं त्या द्वारावर पोहोचले आणि त्या द्वारावर गेल्यानंतर आत जायला लागले सुदामजी. पण दारावर द्वारपाल होते. त्या द्वारपालाने सांगितलं, म्हणजे कोणी निघालो? कृष्णाच्या भेटीला. कृष्णाच्या भेटीला म्हणजे येतो कोणी आहे की नाही दारावर? म्हणजे मला का माहित बाबा. अरे आम्ही द्वारपाल आहोत ना या ठिकाणी. कोण आहे कृष्ण तुमचा? अरे कृष्ण तो माझा बाल सखे मित्र आहे. मित्र आहे तुमचा मित्र? आणि हा आणि काही बडबड करताय का? त्यावेळेला सुदामाने सांगितले, अरे मी बडबड करीत नाही, खरं आहे किंवा नाही मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही काय करा. अरे द्वारपाल कन्हैया से कह दूं, अरे द्वारपाल कन्हैया से कह दूं, दर पे सुदामा कई मांगला है, दर पे सुदामा कई मांगला है.
भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे मर के करवा गया है तुम्हारे मर के करवा गया है रंगार पालो कन्हैया पालो अरे द्वार पालो कन्हैया पालो करवा गया है करवा गया यावेळेला सुनामा विनंती करतो अरे द्वारपालाला तुम्ही काय करा जा आणि जाऊन तुम्ही त्या कृष्णाला सांगा की दारावर तुझा बालपणचा मित्र सुदामा आलेला आहे त्यातला एक द्वारपाल निघाला त्या द्वारपालाला सर्व काही सांगितले तो द्वारपाल गेला कृष्णाच्या जवळ आणि कृष्णाच्या जवळ गेल्यानंतर कृष्णाला द्वारपाल सांगतो देवा ना सर्प पकड़ी ना नंद जामा कन्हैया तोला दामा बता दो कन्हैया तोला दामा ना सर्प पकड़ी ना तन में जावा बता दो कन्हैया तोला दामा बता दो कन्हैया तोला न करते हैं पगड़ी न करते हैं जामा बता दो कन्हैया तोला पगड़ी ना तन पे जामा बता दो कन्हैया तोला दामा बता दो कन्हैया तोला तुम एक बार मोहन से जा करके कह दो तुम एक बार मोहन से जा करके कह दो मिलने से काबरी नसीबा गया मिलने से काबरी नसीबा गया है अरे द्वार पालो कन्हैया कहो अरे द्वार पालो कन्हैया कहो अरे रामा करवा गया है अरे रामा करवा गया है आणि अशा प्रकारे सुदाम्याने त्या द्वारपालाने सांगितलं तो द्वारपाल निघाला कृष्णाच्या जवळ गेला आणि कृष्णाला सांगायला लागला देवा अहो दारावर एक ब्राह्मण आलेला आहे ब्राह्मण निश्चित आहे बरं का कशावरून गळ्यात त्याच्या यज्ञापैकी जानव आहे पण तो म्हणतोय की मी द्वारकाधीशाचा मित्र आहे आणि तो मात्र नाव सुदामा सांगतो हे द्वारपाल सांगायला लागले पण कोणा भाषेत सांगितलं मराठीमध्ये नाही ब्रजभाषेत सांगतोय शेष पगान जगात में प्रभु
ऐसे नहीं कहीं करते कहीं रामा धोती पाटे सिला तो तुम बनिया पायल वादन नाम सुदामा नाम सुदामा बताओ तो अपन नाम सुदामा अपन नाम सुदामा बताओ तो अपन नाम सुदामा धोती फटी सी लटी दुपट्टी और उपाय नहीं रामा पूछत दीन दयाल तो धाम बतावत अपन नाम सुदामा बतावत अपन नाम सुदामा ज्याला विचारलं कोणाला त्या ब्राह्मणाला त्याने काय सांगितलं बतावत आपण हो नाम सुदामा आता इकडे भगवान कृष्ण आणि द्वारपाल या दोघांचा संवाद सुरू आहे आणि इकडे कृष्ण हा सुदामा दारावर उभा आहे 15 मिनिट झाले 20 मिनिट झाले तरी हा माझ्या भेटीला येत नाही सुदाम्याला खूप वाईट वाटलं नाही राहावलं आणि न राहून सुदाम्याने शेवटी आवाज दिला आओ कन्हैया आओ मुरारी आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी आओ कन्हैया आओ मुरारी आओ कन्हैया बराच वेळ झाला रे दारावर उभा आहे मी माझ्याने उभं राहणं होत नाही ना हा सुदामा भिकारी तुझा दारावर उभा आहे कृष्णा ये काय क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं एक वही है जो मन में छुपाऊं एक वही है वो मैं छुपाऊं एक वही है जो मैं छुपाऊं क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं एक वही है जो मन में छुपाऊं खट खट तुम्हारी जानते मुरारी खट खट तुम्हारी जानते मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी कृष्णा काही लपवलं नाही तुझं मी आता माझं काही लपवलं नाही का काही नाही लपवलं रे सर्व तुला माहिती आहे प्रत्येकाचं तू सांगतोय घटाघटातलं तुला कळतंय कृष्णा खरं सांगू माझी स्थिती बिकट होत चालली रे कृष्णा आंखों में आंसू बड़े ना कदम है में आसो बड़े ना कदम
घे तुला फोटो वाटतोय का आंखों में आंसू बढ़ना कदम है आओ कन्हैया अब तो शर्मा है आओ कन्हैया बस आता माझा जीव कुठाला तोंडा काढायची बस माझे ओठ जे आहे फक्त हालचाल करतात खोटं वाटतंय येऊन पहा कृष्णा आज करके देखो दसाई हमारी आज करके देखो दसाई हमारी तेरे द्वारे आया काहीच नाही ना कोई घर है ना कोई घर है फटे हुए कपड़े तुझे सब खबर है फटे हुए कपड़े तुझे सब खबर है फटे हुए कपड़े तुझे सब खबर है अरे घर नहीं दाल नहीं फाटके कपडे काय लावलं तू किती वेळ झाला आतापर्यंत जीवनात माझ्याची परीक्षाच घेतली आताही परीक्षा घेतली जाईल क्या तुम परीक्षा लेते हो हमारी क्या तुम परीक्षा लेते हो